या भागाचे प्रायोजक आहेत मारुती वाडेकर, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, अनुसूचित जाती मोर्चा, जिल्हा नांदेड। दोस्तों, सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी, जय भीम, लाल सलाम। मी कॉम्रेड गणपत भिसे, चेअरमन एडिटोरियल बोर्ड N3 न्यूज नेटवर्क। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं N3 न्यूज नेटवर्कच्या वतीनं आपण भारतीय संविधान प्रबोधन मालिका आज दिवसभरामध्ये चालविणार आहोत। या देशामध्येच नव्हे तर जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत। हे एकमेव नाव असं आहे की जे नाव केवळ भारताला नव्हे तर जगाच्या पाठीवरील सर्व देशांना आणि सर्व नागरिकांना हे नाव सुपरिचित आहे। आणि मग भारताबाहेरसुद्धा अनेक देशामध्ये आपण जयंती साजरी करत आहोत। कुणी गाऊन जयंती साजरी करत आहे, कुणी नाचून जयंती साजरी करत आहे, कुणी प्रबोधन करून जयंती साजरी करत आहे, कुणी अभ्यास करून जयंती साजरी करत आहे, कुणी वेगवेगळ्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती साजरी करत आहे। N3 न्यूज नेटवर्कनं आज 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं दिवसभर आम्ही भारतीय संविधानाच्या अनुषंगानं आणि एकंदरीतच बाबासाहेबांच्या विचाराच्या विविध पैलूची माहिती आमच्या प्रेक्षकांना व्हावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांचं, कवींचं, लेखकांचं, कायदेतज्ञांचं या ठिकाणी आम्ही मनोगत ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्या पद्धतीनं बाबासाहेब तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत। आणि म्हणून या पहिल्या भागामध्ये आम्ही असं व्यक्तिमत्व घेऊन येत आहोत ज्या व्यक्तिमत्वाचा दांडगा व्यसंग आहे, अभ्यास आहे। ते स्वतः लेखक आहेत, ते स्वतः पत्रकार आहेत, ते स्वतः वक्ते आहेत, व्याख्याते आहेत। असे मानव मुक्ती मिशनचे अध्यक्ष नितीन सावंत यांच्यापासून आपण या व्याख्यानाला, या मालिकेला सुरुवात करत आहोत। नितीन सावंत। सर्वांना जय भीम, जय भारत। संविधान प्रबोधन मालिका N3 न्यूजच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने सुरू आहे। त्याबद्दल मी पहिल्यांदा N3 न्यूज नेटवर्कचे पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कारण विविध विषयांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध जीवन पैलूंवर चर्चा करणारी ही सिरीज त्यांनी सुरू केलेली आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान किंवा बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही याला धरून मला जे काही अवगत आहे, जे मला वाटतं ते आपल्यासमोर मी मांडायचा प्रयत्न करणार आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांना आणि संविधानाला घेऊन सोशल मीडियामध्ये अत्यंत चुकीच्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या चर्चा झालेल्या आहेत, अफवा देखील झालेल्या आहेत। पहिली तर सगळ्यात मोठी अफवा अशी आहे की संविधान ही इतर देशांची कॉपी आहे, जी अत्यंत खोटी आणि अफवा करणारी गोष्ट आहे। कारण असं आहे की भारताची समाज व्यवस्था अत्यंत वेगळी, गुंतागुंतीची, क्रमिक विषमतेवरची राहिलेली आहे, जाती व्यवस्थेला आधारलेली राहिलेली आहे। त्यामुळे कुठल्याही देशाचं एखादं काही संविधान उचललं आणि ते देशाला आपल्या लागू करून दिलं असं शक्य नाहीये। आणि म्हणून संविधानातली जी कलमं आहेत, संविधानामधले जे अंतरंग आहे, ते भारतीय समाज व्यवस्थेकडं अगदी दृष्ट्या डोळ्यांनी बघून ते निर्माण केलेलं आहे। कॉपी आहे हा सगळ्यात मोठी शुद्ध अफवा आहे। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना फार श्रम घ्यावे लागलेले आहेत। जगाच्या अनेक संविधानांचा अभ्यास करून भारतीय समाज व्यवस्थेकडे त्यांना डोळसपणे बघावं लागलेलं आहे। त्यातून ही संविधानाची निर्मिती झाली आहे। दुसरी आणखीन एक अफवा अशी आहे संविधानाला घेऊन की ते काही एकट्या बाबासाहेबांनी लिहिलं नाही, अमुक तमुक लोक होते। ॲक्च्युली मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब असताना त्या मसुदा समितीवर जी टीम घेतलेली होती ती टीम सतत गैरहजर असायची, कुणी काय आजारी असायचं, कुणी विदेशात असायचं। काहींनी तर स्पष्ट नकार दिला, अस्पृश्याच्या सोबत आम्ही संविधान लिहायला बसणार नाही। या सगळ्या कारणातून बाबासाहेबांना जो काही सहकार्यांची टीम होती संविधानाच्या संदर्भात लिखाण करण्यासाठी, त्यातलं कुणीही कधीही हजर राहिलेलं नाही। म्हणून एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 3 वर्ष अथक परिश्रम करून, आपल्या शरीराच्या आजारांकडे दुर्लक्ष करून, अत्यंत रात्र जागून हे संविधान लिहिलेलं आहे। त्यामुळे त्याचं श्रेय, संपूर्ण श्रेय एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच द्यावं लागतं, ते त्यांनाच जातं। संविधान हे बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे।
आणखीन बाब अशी आहे की संविधानाच्या सगळ्या संदर्भाने हे संविधान भारतामध्ये 2,500-3,000 वर्षानंतर पहिल्यांदा इतकी अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य देणारं संविधान आहे. पहिल्यांदा सगळ्यांच्या भावभावनांचा आणि इथल्या सगळ्यांचा विचार करणारं संविधान आहे. कारण या देशामध्ये जेव्हा जेव्हा राजे महाराजांच्या राजवटी आल्या त्या राजापुरत्या त्या राजवटीपुरत्या त्या राजे महाराजांनी तोंड पाहून जाती बघून आपली समाज व्यवस्था बघून स्वातंत्र्य दिलेलं दिसतं. पण इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 वोट 1 व्हॅल्यूचा अधिकार इथल्या उच्चभ्रू व्यवस्थेतल्या उच्च जातीयांपासून इथल्या आदिवासी, भटके मुक्त, दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत तो दिला. त्याच्यासाठी त्यांना लढा देखील द्यावा लागला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे भारतामध्ये मानवी भारतीय समाज व्यवस्थेतलं हे सर्वोच्च आणि सगळ्यात एक आगळं वेगळं संविधान आहे. त्याला धरून खरं तर अलीकडच्या काळात फार मोठा उहापोह व्हायला पाहिजे. पण इथं दुर्दैव असं आहे की हे संविधान कुणी उच्च जातीयांनी लिहिलेलं नसल्यामुळे उच्च जातवर्गीयांकडून या संविधानाला घेऊन डोळे झाकत झालेले आहे. संविधानाच्या प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पासून तर संविधानाच्या एकूण सगळ्या कलमांपर्यंत आपण जर विचार करायला गेलं तर ते अत्यंत विचारपूर्वक लिहिलेलं आपल्याला दिसतं. प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा भारतीय संविधानाचा जो आत्मा आहे तो भारतीय समाज व्यवस्थेचा सुद्धा एक आत्मा आहे. तो असा की इथली समाज व्यवस्था कशी असावी यासाठी सक्त ताकीद इथल्या संविधानाच्या प्रास्ताविकात दिली. तो कसा असावा, तो धर्मनिरपेक्ष असावा, तो समाजवादी असावा, तो इथल्या गणव्यवस्थेच्या मूल्यांना घेऊन जाणारा असावा, तो इतरांचं व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करणारा असावा, इथे कुणी कुणाचं शोषण करू नये. अशा प्रकारे एकूण संविधानाचा अंतरात्मा एक छोटंसं प्रास्ताविक आपल्या संविधानाचं आहे जो फार महत्त्वाचा अंतरात्मा मानला जातो. अलीकडे तो अंतरात्मा बदलण्यासाठी सुद्धा गुजरात पॅटर्न पासून सुरुवात झाली आहे. इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांना धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हा शब्द देखील नको आहे. परंतु तो अत्यंत चर्चेतून अत्यंत पुढच्या काळातल्या अनेक प्रक्रियेतून ते सगळं आलेलं आहे आणि ते आपल्या लोकशाहीला धरूनच आहे. आणखीन महत्त्वाचं भाग की या संविधानाच्या एकेका कलमावर एकेका शब्दावर महाडिबेट झालेले आहे. त्या महाडिबेटचे खंड तुम्हाला मिळतील. बाबासाहेबांनी कशा प्रकारच्या डिबेट केल्या त्याबद्दलचे खंड देखील उपलब्ध आहेत. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक याच्यातल्या आम्ही या शब्दापासून सुद्धा प्रचंड डिबेट या संसदेमध्ये आणि त्या तत्कालीन बुद्धिजीवींमध्ये झालेली आहे. कारण संविधानाचा शब्द काही देव असावा, अमुक असावा, तमुक असावा असं अनेकांचा आग्रह असताना बाबासाहेबांनी पहिल्यांदा या देशाचं संविधान आणि त्यातला पहिला शब्द आम्ही, प्रास्ताविकातला पहिला शब्द आम्ही, तिथल्या जनतेच्या प्रती त्यांनी अर्पण केलं आणि सगळ्यांना सामावून घेणारा हा आम्ही शब्द आला. त्यानंतर संविधानाचं जे पहिली लाईन आहे इंडिया दॅट इज द भारत, बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया आणि भारत ही दोनच नावं अधिकृत संवैधानिक दिलेली आहेत. हिंदुस्थान हे नाव काही संवैधानिक नाहीये, संविधानातही आपल्या नाहीये, ते बाबासाहेबांच्या काळातही त्यांनी वापरलेलं नाही. बाबासाहेब इंडिया दॅट इज द भारत असे दोनच शब्द भारतासाठी वापरतात. अलीकडच्या उन्मादी राजकारणाने, अलीकडच्या ब्राह्मणी राजवटीच्या राजकारणाने, हिंदुत्ववादाच्या आडून ब्राह्मणवाद्यांचा अजेंडा रुजवण्यासाठी हिंदुस्थान हा शब्द लागू केलाय. आणि म्हणून प्रस्थापित पक्ष पार्ट्याने, विरोधी पक्ष पार्ट्या सुद्धा असंवैधानिक, गैरसंवैधानिक हिंदुस्थान हा शब्द राजरोसपणे वापरतात. अशा प्रकारे संविधानाला हरताळ फासायचा कार्यक्रमच राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही संविधानाच्या पुढच्या अनेक कलमांकडे जर डोळे झाक कराल तर आर्टिकल 15 वर जो चित्रपट येऊन गेला, आर्टिकल 15च्या संदर्भाने या देशात आर्टिकल 15 अजूनही लागू नाही. म्हणजे इथे आजही जात, धर्म, पंथ, वंश, संप्रदायाच्या लिंगभेदाच्या भेदावर इथे प्रचंड अन्याय अत्याचार केला जातो. इथे जाती व्यवस्था आहे, अस्पृश्यता आहे, लिंग भेदभाव आहे, विषमता आहे. आणि आर्टिकल 15 तर एकीकडे सांगतं की इथे जातीभेद, पंथभेद, वंशभेद करता येणार नाही, लिंगभेद करता येणार नाही. आणि म्हणून आपलं भारतीय संविधान अजून गावखेड्यापर्यंत रुजवलं गेलेलंच नाहीये आणि ते रुजवण्यासाठी उच्च जातवर्गीयांची मानसिकता देखील नाहीये. पोलीस प्रशासनाची यंत्रणा ही संविधान रुजवणारी नाही तर ती दमनशाही आहे. उठसूट कोणाच्याही घरावर जाऊन पोलीसवाल्यांचे पहारे बसवायचे, त्यांना त्रास द्यायचा अशासाठीची यंत्रणा आहे. पण इथल्या पोलीस यंत्रणेने मनापासून संविधान रुजवायला पुढाकार घेतल्याचं काही दिसत नाहीये. तसं असलं असतं तर आदिवासी, दलित, भटक्या मुक्तांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी संविधान घेऊन पोलीस यंत्रणेने चांगलं काम केलं असतं. म्हणून इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून इथल्या पोलीस यंत्रणेपर्यंत, इथल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पासून इथल्या साध्या ग्रामसेवकांच्या पर्यंत यांना संविधानाच्या प्रती फार काही आदर दिसत नाही. ते काहीतरी आपल्याला लादलेलं आहे आणि ते आपण रुजवायला पाहिजे, ते पुढे कसं तरी चालवायला पाहिजे असं त्यांना ते वाटतं. आणि म्हणून त्या विरुद्ध मात्र आंबेडकरवादी समुदाय, परिवर्तनवादी समुदाय
हा संविधानावर प्रचंड प्रेम करतो, संविधानाच्या प्रती तो रुजावा म्हणून प्रचंड कार्यरत आहे. आणि म्हणून इथल्या अनेक मूल्यांना घेऊन बाबासाहेबांनी संविधानामध्ये माणुसकीचा एक संदेश दिलेला आहे. जसं की स्त्रियांच्या संदर्भामध्ये जगामध्ये अजूनही लढे आहेत की स्त्रियांना हक्क अधिकार मिळावेत, परंतु 1947ला किंवा त्यानंतर हे संविधान लागू झाल्याच्या नंतर स्त्रियांना अफाट अचानक स्वातंत्र्य बहाल करणारी भारतीय लोकशाही आणि संविधान आहे. आजही जगामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे लढे बघताना बाबासाहेबांनी त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याची घेतलेली भूमिका किती दृष्टी वाटू लागते. हिंदू कोड बिल आणि इतर तत्सम मुद्द्यांच्यासाठी त्यांनी राजीनामा देणं हे भारतीय समाज व्यवस्थेतल्या स्त्रियांच्या प्रती त्यांना किती आदर असल्याचं दिसतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस उभा केलेल्या दबाव गटाचा काही ना काहीतरी परिणाम झाला आणि स्त्रियांना आज बहुतांशी अधिकार मिळाले. पूर्ण मिळाले नसतील, अजूनही स्त्री पूर्णपणे स्वातंत्र्य नसेल, अजूनही स्त्रियांना आणखीन काही हक्क अधिकारांची गरज असेल, पण तरी देखील बाबासाहेबांनी केलेल्या दबाव गटामुळे आज नाही म्हटलं तरी स्त्रीला माहेरकडच्या सासरकडच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क अधिकार मिळतो. तिला कोर्टात दाद मागता येते, तिच्यासाठी वेगळी पटकन न्याय देणारी सुद्धा यंत्रणा उभी राहतीये. याचं सगळं श्रेय जातं ते संविधानाला. म्हणून संविधान हे स्त्रीवादी आहे, संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, संविधान हे सगळ्यांच्या कल्चरचा आदर करणार आहे. म्हणजे ज्याला त्याला जसा त्याचा धर्म पाळता येतो, ज्याला त्याला जशा त्याच्या धर्माच्या उपासना पद्धतीचा काही मिरवता येतात. आणि म्हणून हे संविधान इतकं बहुरंगी अंतरंगी आहे, इथल्या देशातल्या विविध जाती समुदायाला त्यांना त्यांचं अंतरंग मिरवण्याचा, त्यांना त्यांचं कल्चर मिरवण्याचा पूर्णपणे स्वातंत्र्य देतं. म्हणून देश रंगीत ठेवणारं, देशाला बहुआयामी ठेवणारं हे लोकशाहीवादी संविधान आहे. आणि या लोकशाहीवादी संविधानाने इथल्या माजी अस्पृश्य जातीपासून आदिवाशांच्या पर्यंत सगळ्यांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं अशा प्रकारची मूल्य दिलेली आहेत. म्हणजे समाजवादी लोकशाही लागू होईल तेव्हा होईल, पण बाबासाहेबांनी दिलेली भांडवली लोकशाही ही मात्र इथल्या सगळ्यांच्यासाठी मुक्तिदाती ठरलेली आहे. समाजवादी लोकशाहीमध्ये म्हणजे आगीतून निघून फुफुड्यात पडायचा कार्यक्रम होणार होता. कुठला? तर ज्या अस्पृश्य जातींना 2,500-3,000 हजार वर्ष इंचभर सुद्धा जमीन नव्हती, ज्या भटक्या मुक्तांना इंचभर जमीन नव्हती, ती लगेच समाजवादी लोकशाही लागू झाल्यावर त्यांना काय मिळणार होतं? पुन्हा देशाचं सरकारीकरण करून सगळ्या जमिनी देशाच्या ताब्यात गेल्या असत्या, सरकारच्या ताब्यात, त्यांना काय मिळणार होतं? म्हणून एक टप्पा असतो, अगोदर भांडवली लोकशाही, मग समाजवादी लोकशाही. भांडवली लोकशाहीमध्ये 2,500-3,000 हजार वर्ष वंचित शोषित असलेल्या समुदायाला थोडीशी का होईना प्रॉपर्टी गोळा करता आली, जमिनी विकत घेता आल्या, कंपन्यांच्या क्षेत्रात पाऊल टाकता आलं, सरकारी क्षेत्रात नोकऱ्या मिळवता आल्या, त्यांना का होईना थोडंसं काहीतरी उभं करता आलं. आणि म्हणून एक टप्पा आहे, रशियासारखी चीनसारखी उडी भारताला मारता येणार नाही. आणि म्हणून आज घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जाती अंताकडून वर्गव्यवस्थेकडे नेणार आहे, भांडवली लोकशाहीकडून समाजवादी लोकशाहीकडे मार्गक्रमण करायला लावणार आहे. आणि ते ग्रेटच आहे. इथल्या समाज व्यवस्थेकडे बघितल्यावर लक्षात येतं, वर्गीय स्तरीकरणातून रशियाच्या लोकशाहीला, चीनच्या लोकशाहीला, काय त्यांच्या त्या समाज व्यवस्थेला बघून संविधानाच्या मोजपट्ट्या लावता येणार नाही, त्याची मापं काढता येणार नाहीत. तर इथल्या अस्पृश्यांकडे बघावं लागेल, आदिवाशांकडे बघावं लागेल. आणि सगळे जोपर्यंत एका लाईनमध्ये येणार नाहीत तोपर्यंत ते वर्ग व्यवस्था कशी बनणार आहे? आणि म्हणून आपल्या देशामध्ये क्रमिक असमानता आहे. उच्च जातीय स्पर्धेत पळायला लागलेत, आदिवासी स्पर्धेतच नाहीत, भटके मुक्त स्पर्धेतच नाहीत. तुम्ही म्हणताय समाजवादी लोकशाही आणा, कसं शक्य आहे? आदिवाशांना अगोदर बरोबरीला स्पर्धेत आणा, भटक्या मुक्तांना बरोबरीला स्पर्धेत आणा. शेड्यूल कास्टच्या काही जाती अजूनही स्पर्धेत नाहीत, स्पर्धेच्या बाहेर आहेत, शिक्षणापासून बाहेर आहेत, नोकऱ्यांच्या पासून बाहेर आहेत, त्यांच्या उत्थानासाठी कुठल्याही प्रकारच्या योजना लागू नाहीत, त्या कागदोपत्री आहेत. आणि म्हणून या सगळ्या जाती समुदायाला उच्च जातवर्गीयांच्या बरोबरीला स्पर्धेत आणा, मग स्पर्धेचा क्रम समान ठेवा, मग स्पर्धेत बघूया कोण गुणवान आहे, कोण उतरतं ते. असं न होता अगोदरच या संविधानाला ती असमानता आहे, ती वर्ग व्यवस्था नाहीये, काय ती क्रमिक विषमतेचं समर्थन करते, अमुक तमुक, ह्या सगळ्या उच्च जातवर्गीयांच्या पेरलेल्या अफवा आहेत, भांडवलदारांच्या पेरलेल्या अफवा आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी तत्कालीन घेतलेला निर्णय हा योग्यच होता, तो या देशाला न्याय देणारा ठरलेला आहे. आता मुद्दा असा, इथल्या राज्यकर्त्यांनी ते संविधान नीट लागू नाही केलं तर दोषी राज्यकर्ते आहेत. इथलं संविधान आणि संविधानाची मूल्य दोषी नाहीये, इथल्या राज्यकर्त्यांची निरस्ता दोषी आहे. उच्च जातवर्गीयांचा झालेला कब्जा हा याला दोषी आहे. तुम्ही बघताय सुप्रीम कोर्टाचे सगळेचे सगळे जजेस ब्राह्मण आहेत, तुम्ही बघताय मीडियावर सगळेचे सगळे ब्राह्मण जाऊन बसलेले आहेत, तुम्ही बघताय अभ्यासक्रम मंडळावर सगळे ब्राह्मण आहेत. इथल्या सगळ्या उच्च संस्थांवर ब्राह्मणांची लॉबी, ब्राह्मणांच्या नंतर इतर उच्च जातवर्गीयांची लॉबी झाली आहे. त्याला दोषी इथली समाज व्यवस्था आहे. अजून बाकीच्यांना तिथे प्रतिनिधित्वच मिळालं नाही.
आणि म्हणून संविधानाचा पुन्हा एकदा बारकाव्याने विचार व्हावा, संविधानाच्या मूल्यांचा बारकाव्याने विचार व्हावा, त्या मूल्यांवर चर्चा घडून आणावी आणि मग आपण बघावं की या समाज व्यवस्थेला हे किती महत्त्वाचं संविधान आहे. आणि म्हणून बाबासाहेब आणि संविधान हा अत्यंत आगळा वेगळा पैलू आहे आणि त्याच्यावर ज्या मोठ्या प्रमाणावर उहापोह व्हायला पाहिजे तो झालेलाच नाहीये. काय होतं, आम्ही महापुरुषांच्या चरित्रामध्ये जास्त वेळ घालवतो, महापुरुषांच्या भक्तीमध्ये जास्त वेळ घालवतो, महापुरुषांच्या नावाने भंडारे उधळण्यात आणि जेवणाच्या पंक्ती घालण्यात जास्त वेळ घालवतो, पण महापुरुषांनी दिलेला रस्ता, त्यांनी दिलेली मूल्य मात्र त्यावर आपण जास्त चर्चा करत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या मूल्यांना घेऊन, त्यांच्या लोकशाहीवादी संकल्पनांना घेऊन चर्चा झाली पाहिजे. गांधीच्या सोबत झालेले जे डिबेट आहेत अस्पृश्यतेला घेऊन, नेहरूंच्या सोबत ज्या झालेल्या डिबेट आहेत, गोलमेज परिषदेत ज्या झालेल्या डिबेट आहेत आणि इंग्रजांशी सोबत बाबासाहेबांचा जो झालेला भारतीय समाज व्यवस्थेला घेऊन झालेला जो व्यवहार आहे, डिबेट आहे, त्याच्याकडे आपण जरा बारकाव्याने लक्ष दिलं तर लक्षात येतं की संविधानाचा अंतरंग कशा प्रकारे आहे. गांधीजी काय म्हणायचे की आम्ही तुम्हाला थोडेसे हक्काधिकार देऊ, पण कसे, तर इथल्या धर्म व्यवस्थेतच राहून, इथल्या विषमतावादी व्यवस्थेत. ठीक आहे, तुम्हाला उच्च जातीय मंदिरात येऊ देत नाही का, आम्ही तुम्हाला पतित पावन मंदिरं बांधू वेगळी, म्हणजे तुमची गावच्या बाहेरची घाण गावच्या बाहेरच्या मंदिरातच जावी. बाबासाहेबांनी हे अमान्य केलं. ते म्हणाले इथल्या धर्मव्यवस्थेतच खोट असेल, इथल्या धर्मव्यवस्थेची मूल्यच विषमतावादी असतील तर आम्हाला ते काही नको. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला संविधानातही दिसतं. आणि म्हणून एकीकडे बाबासाहेब बुद्धाने त्यांचा धर्म देतात, धम्म देतात, आणि दुसरीकडे तीच मूल्ये ते संविधानात देतात. व्यक्ती स्वातंत्र्याची, धर्मनिरपेक्षतेची, कुठेही फिरता येईल, काहीही खाता येईल, कुठल्याही राज्यात देशात मुक्तपणे विहार करता येईल, कुठल्याही चौकामध्ये भाषण देता येईल. हे सगळं कुठून आलंय? इथल्या समाज व्यवस्थेच्या अभ्यासातून आले. मराठ्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायाला अक्षर जर घोकू दिले जात नसतील तर अस्पृश्यांचे काय हाल असतील या देशामध्ये, भटक्यांचे काय हाल असतील. आणि म्हणून अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशातल्या 2,500-3,000 हजार वर्षात पिचल्या खंगलेल्या समाज व्यवस्थेकडे बघून बाबासाहेबांनी ते संविधानात दिलेलं आहे. आणि म्हणून संविधानाच्या प्रत्येक कलम हे या देशाच्या दुःखी, शोषित, पीडितांचं एक भावभावनांचं चित्रण आहे असं मला ते वाटतं. इथल्या समाज व्यवस्थेला ज्या अन्यायाच्या हजारो वर्षाच्या एका मालिकेतून जावं लागलं त्याचं चित्रण त्या लोकशाहीवादी संविधानामध्ये तुम्हाला दिसतंय. आणि म्हणून संविधानाचा गौरव व्हावा, बाबासाहेबांचा गौरव व्हावा, परंतु तो ॲथॉन्टिक व्हावा, तो चरित्रात्मक भक्तिमय परंपरेतून होऊ नये, तो त्या कलमांवर चर्चा करणारा व्हावा, तो इथल्या समाज व्यवस्थेकडे बघणारा व्हावा आणि आज घडीला संविधानाची मूल्य कशा प्रकारे लोकांमध्ये रुजवता येतील तो बघावा. म्हणजे इथल्या पोलीस प्रशासनावर संविधानाच्या मूल्यांचा दबाव गट व्हावा, इथल्या शासन प्रशासनावर, जिल्हाधिकाऱ्यांवर समाज मूल्यांचा, संविधानाच्या मूल्यांचा दबाव गट व्हावा, ना की भक्ती व्हावी. आता काय झालंय, संविधानाचं पूजन करा, संविधानाला हार घाला, संविधानाचं काय वाचन करा, लग्न समारंभात सत्यनारायणाच्या पोथीच्या ऐवजी संविधानाचं वाचन, हे सगळं जे चाललंय ना ते भक्तिमय आहे. इथल्या पोलीस प्रशासनावर दबाव आणणारं काही संविधानाच्या मूल्यांचं काम करताना कोणी दिसत नाही, इथल्या शासन प्रशासनावर दबाव आणणारं काही कोणी काम करताना दिसत नाही. राजरोसपणे संविधानाची मूल्य पायदळी तोडवली जात असताना एकीकडे संविधानाची भक्ती देखील चालू आहे आणि दुसरीकडे संविधान पायदळी देखील तोडवणं चालू आहे. आणि म्हणून इथल्या दृष्ट्या समाज व्यवस्थेतल्या इंटेलेक्च्युअल वर्गाने, जसं लेखक, साहित्यिक, वक्ते आहेत, कीर्तनकार आहेत, प्रबोधनकार आहेत, त्यांनी आग्रह धरला पाहिजे संविधानाची मूल्य रुजावीत, लागू व्हावीत म्हणून. इथे न्याय कसा आहे बघा, उच्च जातवर्गीयांचा केस दाखल करायला आला तर 5 मिनिटाच्या आत त्याची केस दाखल होते, पण अस्पृश्य आणि भटक्या मुक्ताचा केस दाखल करायला गेला तर त्याला रात्र पोलीस स्टेशनला बसावं लागतं. त्यांच्या केसेस दाखल करून घेतल्या जात नाहीत, त्यांच्या केस दाखल करण्यासाठी त्यांचा विश्वासच ठेवला जात नाही का, तर तुमची पात्रता काय. आणि म्हणून जर साधारण FIR दाखल होण्यापासून जर इथल्या व्यवस्थेत समानता नसेल तर ते काय लागू काय आहे. आणि म्हणून उच्च जातवर्गीयांची, पोलीसवाल्यांची मानसिकता, उच्च जातवर्गीयांची कलेक्टर, IAS IPS लोकांची मानसिकता ही देशाला घातक ठरलेली आहे. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत संविधानाची मूल्य रुजवली पाहिजे. मी अनेक कोर्टामध्ये, वकील संघामध्ये माझी भाषणं होतात. वकील संघाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांना कलम पाठ असतात पण संविधानाची निर्मितीची पूर्व पार्श्वभूमीच माहिती नसते. ते म्हणतात आम्हाला ते पहिल्यांदाच तुमच्याकडून कळलं, संविधान कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, काय केलं, त्यासाठी किती संघर्ष करावा लागला. एकेकाळी तर स्टेटमेंट होते की मिस्टर आंबेडकरांना संसदेचे दरवाजे आणि खिडक्या देखील बंद आहेत. बाबासाहेबांना निवडून जाण्यासाठी किती विरोध झाला. मुसलमान परिसरातल्या, वेस्ट बेंगॉलच्या परिसरातल्या खुलना, जतसोर, फरीदपूर, बोरीशार अशा भागातल्या लोकांनी बाबासाहेबांना मुसलमानांनी निवडून दिलं.
इंग्रजांनी रिक्वेस्ट केली, दलित मतदारसंघातून बाबासाहेबांना निवडून देण्याची तजवीज केली. म्हणजे इंग्रज आणि मुसलमान धार्जिणी म्हणायची वेळ आली, परंतु इथल्या उच्च जातवर्गीयांना ब्रिलियंट आणि इंटेलेक्च्युअल असणारा आंबेडकर चालत नव्हता. आंबेडकरांच्या बद्दल घृणाभाव होता या देशात, आताही येतो. आजही पुतळ्यांच्या विटंबना बघतो की घृणाभाव दिसतो. आणि म्हणून उच्च जातवर्गीयांनी आता तरी माणुसकी पाळावी. उच्च जातवर्गीयांनी आता तरी ह्या महाप्रज्ञा सूर्यास जरा शरण यावं. त्यांचं संविधान ठीक आहे, तुम्हाला त्यांचं काय मूर्ती तुमच्या घरात लावायची नाही, तर तुम्हाला काय जय भीम म्हणायचं नाही, अरे पण लोकशाहीवादी दिलेलं संविधान तर घरात ठेवा ना. म्हणून पोथ्या पुराणांचे गठ्ठे घरात लावण्याऐवजी इथल्या समस्त भारतीयांना देशाचं महाधर्मग्रंथ, देशाचं महासंविधान म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात ते संविधान न्यावं, त्याला समजून घ्यावं, त्याचं कलमवार अभ्यास करावा, त्याचं वाचन करावं असं मी आग्रह धरेल. आणि ज्याच्या घरात पहिलीपासून PG पर्यंतची शिकणारी लेकरं आहे त्यांच्या लेकरांनी तर संविधान नक्की वाचावं. प्रत्येकाच्या घरात संविधान जावं असं मला वाटतं. आणि म्हणून आता तरी उच्च जातवर्गीयांनी माणूस बनावं, उच्च जातवर्गीयांनी बाबासाहेबांच्या संविधानाला समजून घ्यावं आणि त्याची मूल्य आपल्या घरादारात रुजवायचा प्रयत्न करावा. आणि म्हणून जगातली सगळ्यात सुंदर ही जी घटना आहे ती भारतीय राज्यघटना आहे आणि ती सगळ्यांना समान न्याय देणारी आहे. बघा, एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो की 2 लोक रेल्वे स्टेशनवर चर्चा करत होते की बाबा जगातली सगळ्यात मोठी घटना आहे, फार मोठंसं अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. तर एका माणसाने विचारलं की कोणत्या घटनेबद्दल तुम्ही चर्चा करताय, काय घडलं, कोणती घटना आहे जगातली मोठी. ते म्हणजे घटना म्हणजे आपल्या देशाचं संविधान सगळ्यात मोठं आहे. तेव्हा 2 लोकांना जो तिसरा विचारत होता तो म्हणाला कुठं बघायला मिळेल, मग ते उचलायला किती माणसं लागतात, ते फार वजनदार आहे का, किती मोठा आहे. तर त्या दोघांनी विचारलं की तुम्ही असं विचारताय, तुमचं नाव काय, तुम्ही कोण. तर त्या थर्ड पर्सन व्यक्ती जो प्रश्न विचारतो तो म्हणाला मी शिक्षक आहे. म्हणजे या देशातल्या शिक्षक प्राध्यापकांना सुद्धा अजून संविधान हातात घ्यायला मिळालेलं नाही, दुर्दैव आहे. संविधान मोठी घटना म्हणजे असं काही वाटतं एखाद्या रूम भरून मोठा गठ्ठा पुस्तकांचाच आहे का काय, किंवा किती मोठा असेल एका हातात उचलेल का नाही. संविधान मोठं आहे म्हणजे काय, तर ते महाबलाढ्य देशासाठी निर्माण केलेला सर्वाधिक कलमांचा समुच्चय आहे. आणि आज घडीला ठीक आहे कितीतरी बदल होत असतील त्याच्यामध्ये, आज ब्राह्मणी व्यवस्थेचं त्याच्यावर आच्छादन होत असेल, हा भाग वेगळा, त्यावरही वेगळ्या प्रकारे चर्चा करता येईल. पण आज जी काही बाबासाहेबांनी देऊन ठेवलेली मूल्य आहे त्याचा अभ्यास करावा. विशेषतः प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिकलेल्या वर्गाने संविधानाकडे आवर्जून जरा दृष्टेपणाने बघावं. शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या बरोबरीला इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात संविधान जावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सगळ्यांना आग्रह धरेल. बाबासाहेब सगळ्यांनी समजून घ्यावेत. एक बहुआयामी, बहुव्यापक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे भाकरा नांगल प्रकल्पाच्या काय त्याच्या रेखीव रचनेपासून नद्याजोड प्रकल्पापर्यंतचा शेतकऱ्यांचे बाबासाहेब, किंवा धर्मनिरपेक्ष सगळ्या धर्मांचा आदर करणारे बाबासाहेब, किंवा इथल्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या मूल्यांना नाकारणारे बाबासाहेब, एक वेगळ्या बुद्धाचं पुनरुज्जीवन करणारे बाबासाहेब, अर्थतज्ञ बाबासाहेब, प्रॉब्लेम ऑफ रुपी देणारे बाबासाहेब, पाकिस्तानच्या निर्मितीच्या संदर्भात आगळ्या वेगळ्या भूमिका मांडणारे बाबासाहेब आहेत. इथल्या महिलांच्या संदर्भाने स्त्रीवादी भूमिका मांडणारे बाबासाहेब आहेत. शिक्षणाच्या संदर्भात उभं राहून बांधकाम करून घेऊन मिलिंद कॉलेज उभं करणारे, मुंबईच्या विद्यापीठाला अभ्यासक्रम ड्राफ्ट बनवून देणारे, शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात जगाबरोबर चालणाऱ्या भूमिका घ्यायला लावणारे बाबासाहेब, अंधश्रद्धेला विरोध करणारे बाबासाहेब, विज्ञानवादी बाबासाहेब, असे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यातला सगळ्यात आगळा वेगळा आणि सगळ्यात महाबलाढ्य पैलू आहे तो म्हणजे संविधान निर्माते बाबासाहेब, देशाचे राष्ट्र निर्माते बाबासाहेब. विचार करा, बाबासाहेब नसले असते ना तर या देशाचे 1000 तुकडे झाले असते, आपापले छोटे छोटे गट घेऊन छोटे छोटे देश उभे केले गेले असते. युरोप खंडात, तिकडच्या आफ्रिका खंडात जे छोटे छोटे देश आहेत त्या प्रकारे इथेही झालं असतं. महाराष्ट्र वेगळा देश, तेलंगणा वेगळा देश, गुजरात वेगळा देश, परंतु एक संघ देश आपल्याला देणारे, राष्ट्र नावाच्या संकल्पनेत पहिल्यांदा बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या ह्या दृष्टीपणामुळेच आपल्या देशाला एकसंघ संविधान मिळालं आणि आज आपण एकसंघ महाबलाढ्य म्हणून आशिया खंडामध्ये चांगला दबदबा ठेवणारं राष्ट्र आपण उभं करू शकलो. त्याच्या सगळ्या निर्मितीचे म्हणजे भारताच्या राष्ट्र निर्मितीचे पहिले जे शिल्पकार आहेत ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले साहेब आहेत आणि दुसरे शिल्पकार आहेत ज्यांनी एकसंघ देश उभा केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी अभिवादन करतो, त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि एक सिंपली लोकशाही समजून घ्यावा, संविधान समजून घ्यावा असं सगळ्यांना मी एक आवाहन करतो, आग्रह करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. या भागाचे प्रायोजक आहेत डॉक्टर अनिल कांबळे, अबोली हॉस्पिटल, परभणी. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.